आपल्या समोर येतोय श्रीरंग भावे. तू सुख करता तू दुख हरता, तू सुख करता तू दुख हरता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, तू सुख करता तू दुख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. गरे सानी परी सारे ग मग रे ग ग मग रे ग म प म प म प म प म ग रे ग रे सा. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. परी सारे ग मग सा म ग ग रे ग रे सारे सारे सानी सानी सा प म प सा प म प सा ध प म प प म प ग म प ग म रे म ग सा ग रे नि रे सा. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन. नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती. तुझीच रे गुणगाथा, तू सुख करता तू दुख हरता, तू सुख करता तू दुख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, 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 मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. काय रंगदार गायलात हो तुम्ही, अतिशय सुंदर. आणि तुम्हाला कल्पना नाहीये की किती साऱ्या आठवणी तुम्ही मला माझ्या डोक्यात आणलेल्या आहेत हे गाणं आता सादर करून. खूप खूप थँक्यू सो मच. आमच्याच चित्रपटातलं हे गीत अष्टविनायक, आणि मग माझे वडील या चित्रपटाचे निर्माता, लेखक, या चित्रपटाचे दिग्दर्शक दत्ता काका म्हणजे राज दत्त, आणि त्याचबरोबर या चित्रपटाचे संगीतकार अनिल अरुण आणि वसंतराव, ज्यांनी हे गाणं गायलं. त्यांनी या चित्रपटात काम केलं हीच एक फार नवलाईची गोष्ट होती त्या काळात. कारण वसंतराव कधी चित्रपटात काम वगैरे करण्यात इंटरेस्टेड कधीच नसायचे. नाही, मी नाही काम करणार पिक्चरमध्ये. पप्पा म्हणाले माझे की वसंतराव जरा करा ना, हा रोल तुमचा आहे आणि तुम्हीच करू शकाल, सगळी गाणी नाही गाणी म्हणेन मी, पण पिक्चरमध्ये वगैरे नाही जमणार मला. मग तुम्ही कधी केलंच नाही का काम असं पिक्चरमध्ये? नाही, तसं लहानपणी कृष्णाची भूमिका केली होती एका चित्रपटात म्हणाले. ते म्हणाले आता या वयात तुम्ही कृष्णाचा रोल नाही करू शकणार हो, त्यामुळे तुम्हाला असाच रोल कुठला तरी करावा लागणार, असं माझ्या वडिलांनी सांगितलं. कारण माझे वडील अतिशय हजरजबाबी होते. तर ते ऐकून ते खूप जोरात हसायला लागले.
आणि त्या एका लाईनवरती माझ्या वडिलांच्या त्यांनी चित्रपटात काम करायला होकार दिला. कारण त्यांचाही सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला होता, दांडगा होता वसंतरावांचा. आणि ते असंच जीवन जगले आणि त्यांनी म्हणजे दादागिरीच केली त्यांच्या टॅलेंटनी. आणि फार छान गायलात तुम्ही, खूपच छान गायलात. व्हेरी नाईस. मी तुला आता जवळजवळ ताण स्पेशलिस्ट वगैरे असं काहीतरी म्हणायला हवं. सुपर. ताण आली की तुझं काहीतरी भान जबरदस्त जागृत होतं आणि तू तिकडे ते काय पूर्ण जी जान्स आहे ते येतं. करेक्ट येतं. सुपर वाटली ती एक पर्टिक्युलर जागा जी होती ना, जिकडे माझ्या मस्त भुवया उंचावल्या नाही, माझे डोळेच उंचावले. क्या बात आहे. थँक्यू दादा. पण फक्त अजून बाकी सुरांकडे लक्ष द्यायला खरंच अजून फार गरज आहे. एक्सप्रेशन अमेझिंग. गाणं अत्यंत एन्जॉय झालं. मुद्दाम सांगावंसं वाटतं की केवढी व्हरायटी आहे या एका चित्रपटामध्ये. गणपतीची गाणी इतकी असणार जेव्हा, किती त्याच्यामध्ये व्हरायटी देऊ शकतो एक संगीतकार म्हणून एखादा माणूस किंवा ही जोडी अनिल अरुण. अमेझिंग कंपोजिशन. या फिल्मची गाणी वर्षानुवर्षे आपण सारखी, नॉट नेसेसरीली की उत्सवादरम्यान, अदरवाईज सुद्धा इतकी ऐकतो. हा एक त्यांचा आणि जगदीश केबुडकरांचा एक मोठा आपल्याला जो काही आशीर्वाद आहे या रूपाने त्यांनी दिलेला. अमेझिंग. त्यांच्यासाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. ही गाणी आम्ही गात गात मोठे झालोय. गणेशोत्सवामध्येच ही गाणी गायला मिळायची आम्हाला. आमचं काहीतरी कला कुठेतरी दाखवता यायची. तेव्हा आमच्या वेळी तर असा मंच नव्हता, असं काहीच नव्हतं. त्यामुळे वाट बघायचो कधी गणपतीचे 10 दिवस येत आहेत. आम्ही पुण्यात महाराष्ट्राची लोकधारा म्हणून कार्यक्रम एक करायचो. त्यामध्ये आम्ही हा कोरसमध्ये गायचा, मी हार्मोनियम वाजवायचो. पण तरीसुद्धा सचिनजी, तेव्हा एखादा शो जर कॅन्सल झाला इतकं वाईट वाटायचं. आणि आज तुम्हाला एक ही संधी, हा मंच आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय. मला वाटतं भाग्यवान आहात तुम्ही. उत्तम गायलास. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. आपल्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा मत महत्वाचं आहे. सो तुझं वोट अपील कर. नमस्कार, मी श्रीरंग भावे. माझा कोड नंबर आहे 10. जर तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल तर तुम्ही नक्की वोट करू शकता. टाईप करा ZMSGP स्पेस 10 म्हणजे ZMSGP स्पेस 10 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आणि आयडिया मोबाईल धारकांनी वोट करण्यासाठी कॉल किंवा मेसेज करा ZMSGP स्पेस 10 आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. थँक्यू. तर अष्टविनायक या चित्रपटाच्या खरंच तुमच्याकडे खूप आठवणी असतील, कारण मराठीतला नायक म्हणून पहिलाच चित्रपट. तर त्याबद्दल तुमच्याकडे काही आठवण आहे का विशेष? खरं म्हणजे या चित्रपटात मी कामच नव्हतो करत. हां, आधी कास्टिंगमध्ये वडिलांनी माझा विचारही नव्हता केला. मराठीतलं एक कपल जे होतं, एक ॲक्टर आणि त्याची बायको, ती सुद्धा ॲक्ट्रेसच होती. तर त्यामुळे त्या दोघांना घेऊन आपण हा चित्रपट बनवूया अशी कल्पना माझ्या वडिलांच्या डोक्यात आली आणि राज दत्तांना त्यांनी साईन केलं. पण काही कारणांमुळे त्या कलावंतांनी या चित्रपटाकरता थोडंसं ते डेट्स म्हणा किंवा काही असे क्लॉजेस म्हणा किंवा काही म्हणा, ते नाही होऊ शकलं. आणि ते आता मग टेन्शनमध्ये आले की आपण कोणाला घेऊन करायचं. तर मी त्यांना म्हटलं की पप्पा, चांगली गोष्ट आहे, सगळं आहे, तुम्हाला हिरो मिळेल की चांगलं काहीतरी. नाही मिळणार आहे, पण कोण असं, तो फार चांगला दिसायला हवा आणि वगैरे 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 असं असं. तर मी त्यांना म्हटलं की मी करतो. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं तर म्हणाले, अरे तुझ्याकडे वेळ आहे का? कारण मी तेव्हा माझ्या हातात जवळजवळ 35 पिक्चर्स होती ॲज अन ॲक्टर. तर त्यामुळे ते म्हणाले, अरे तू कसा वेळ काढणार, तुला नाही करता येणार पिक्चर, त्याचमुळे मी तुझा विचारही नाही केला. मी म्हटलं नाही, मी काढीन वेळ, पण फक्त एका अटीवर काढीन. म्हटलं हे बघा, तुम्ही मला पैसे तर देणार नाहीच आहेत नक्की. तर त्यामुळे मला काहीतरी हवं या चित्रपटातून ना. काय हवंय तुला? म्हटलं अष्टविनायकाची यात्रा जी तुम्ही, ते शेवटचं गाणं जे तुम्ही करणार आहात त्याचं चित्रीकरण करत असताना तुम्ही सगळं तिकडे जाऊन शूट करणार आणि माझे क्लोजेस कुठेतरी कोल्हापूरमध्ये घेणार फक्त माझ्या डेट्समुळे वगैरे. तर तसं तुम्ही करायचं नाही. प्रत्येक ठिकाणी मी जाणार दर्शनाला. ते म्हणाले, बाबा एक तर तुझ्या डेट्सची मारामारी चालू आहे, तरीही तुझी ही इच्छा असेल तर मी ओके, मी तुला घेऊन जाईन आणि मी तिथे शूटिंगला तू असशील, आठी गणपतीच्या शूटिंगला असशील. ते म्हणाले, अरे तू पिक्चर मध्ये आहेस हे ठरवलं, ठीक आहे, मग आता हिरोईन कोण? तुझ्या बरोबर हिरोईन शोधायची म्हणजे कठीण आहे. माझ्या आईनी तेव्हा मराठी बातम्यांमध्ये एक चेहरा पाहिला, वंदना पंडित नावाचा. पप्पांना सांगितलं, मग त्यांनी जाऊन तिला साईन केलं. ती म्हणाली, मी पिक्चरमध्ये काम करणार नाही, कारण माझं एक 8 महिन्यात लग्न होत आहे.
तर ते म्हणाले ते 8 महिन्याच्या आत पिक्चर कम्प्लीट करतो. ती म्हणाली हो बरं ठीक आहे करूया. मग त्यांनी गोष्ट ऐकली. तर गोष्ट ऐकल्यानंतर म्हणाले हसायला लागली ती. म्हणलं काय झालं? नाही नाही मी पिक्चर करेन पण मी नास्तिक आहे म्हणाली ती. आणि या चित्रपटातल्या ज्या भूमिका आहेत म्हणजे नवरा जो असतो तो नास्तिक असतो आणि ती खूप आस्तिक असते. वास्तवात ऍब्सोल्युटली उलट होतं. आणि अशा प्रकारे तो चित्रपट झाला. ही सगळी गाणी रेकॉर्ड झाली होती आणि नानांनी एकही गाणं लिहिलेलं नव्हतं. नानांना वडिलांनी सांगितलं की अष्टविनायकावरती आपल्याला गाणं करायचंय, 8 अंतऱ्यांचं गाणं करायचंय. ते म्हणाले हो पिळगावकर मी लिहितो पण मी आजपर्यंत अष्टविनायक यात्रा केलेली नाहीये, मी बघितलेच नाहीये, दर्शनच घेतलेलं नाहीये. माझ्या वडिलांनी सांगितलं बरं 1 मिनिट थांबा. त्यांनी एक पुस्तक काढलं, त्याच्यात सगळं वर्णन होतं अष्टविनायकाचं. हे पुस्तक वाचा पण लिहा तुम्हीच. तिथल्या तिथे नानांनी ते पुस्तक असं फक्त मला 1 तास द्या मला फक्त. ठीक आहे मॅडम. मग ते त्यांनी पूर्ण पुस्तक वाचून काढलं. आणि त्यानंतर मग तुम्ही काय विचार केलात का? तर त्यांनी अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, याची ती ट्यून जी होती ती त्यांनी म्हणून दाखवली. सांगितलं हा बरं हे लिहून टाका, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. लिहून घेतलं त्यांनी. मग त्यांनी पहिल्या अंतऱ्यापासून जी सुरुवात केली की हे बघा हे अशा अशा पद्धतीनं आपण हा अंतरा घेऊ, मग दुसरा घेऊ, मग तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा आणि मग शेवटी आपण गजर हे करू. आणि असं करता करता रात्री मला असं वाटतं 1:30 किंवा 2 वाजले आणि ते गाणं कंप्लीट झालं तिथे. आणि मग त्यानंतर अनिल अरुण हे स्वतः संगीतकार आणि परत अरेंजर्स असल्यामुळे त्यांचे प्लस पॉइंट्स इतके त्यांनी वापरून घेतले आणि ते गाणं मग अरेंज पण केलं आणि 16 मिनिटाचं गाणं रेकॉर्ड झालं आणि मग ते गाणं लोकांसमोर आलं. ही खूप मोठी गोष्ट होती त्या काळात करायची. आणि आतापर्यंत मला असं नाही वाटत की इतकं लांब गाणं कुठल्या चित्रपटात असेल. नाहीये आणि ते इतकं पॉप्युलर असेल. नाहीये खरंच नाही. गणपती बाप्पा मोरया.